आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। सध्या एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सतत चर्चेत असलेले जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांचा विचार केला जात होता असे निलेश सांबरे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले असून मुख्य म्हणजे त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळालेला आहे। यामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील बहुजनांच्या मतांवर मताधिक्य मिळवण्यासाठी निलेश सांबरे हे आघाडीवर असतील अशी चर्चा आता केली जात आहे। त्यामुळेच भिवंडी लोकसभेची ही निवडणूक महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा पाटील यांना चुरशीची लढत ठरणार असल्याच्या चर्चा देखील सध्या सुरू झाल्या आहेत। पाठिंबा मिळाल्यानंतर निलेश सांबरे यांनी प्रकाश आंबेडकरांचे जाहीर आभार मानले असून संविधानाचं महत्त्व लक्षात घेऊनच ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। नमस्कार, मी निलेश भगवान सांबरे येती 2024 ची भिवंडी लोकसभा निवडणूक लढवत आहे, अपक्ष म्हणून लढवत आहे। या निवडणुकीबाबत मी माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती केली होती की आपण वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा द्यावा। आज त्यांनी प्रेस कॉन्फरन्सद्वारे मला पाठिंबा दिलेला आहे। त्याबद्दल मी वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार मानतो। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेप्रमाणे देश चालला पाहिजे आणि घटनेला अनुसरून जो लोकप्रतिनिधी पाहिजे ते लोकप्रतिनिधी म्हणून मी नक्कीच समाजामध्ये काम करेन। धन्यवाद। मोहिनी जाधव, बदलापूर। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।